समाधान वाटतंय, पण नाशिकमध्ये आदिवासी लोकांवर गुन्हे दाखल होत आहेत त्यांच्या हक्कासाठी. कशाबद्दल सुरू आहे कशाबद्दल नाशिक आदिवासी आयुक्तालयाच्या बाहेर 35 दिवसांपासून कशाबद्दल शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. आपल्याला कल्पना नाही काय कशाचं तिथे शिक्षकांचं आदिवासी विभागात काम करणाऱ्या आंदोलन सुरू आहे. वर्ग 3 आणि वर्ग 4 अनेक वर्षापासून तासिका तत्वावर ज्या ज्या ठिकाणी प्रकल्प काढल्याअंतर्गत त्यावेळेस त्यांना नियुक्त्या देऊन तात्पुरती व्यवस्था केलेली असेल, परंतु शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी त्यांचा शैक्षणिक दर्जा, शैक्षणिक गुणवत्ता अतिशय उत्तम आणि चांगली राहिली पाहिजे. त्यामुळे तासिका तत्वावर शिकवणारे जे शिक्षक आहे, अंदाजे 1234, त्यांच्यापैकी 400च्या वर आंदोलनकर्त्यांमधले 400च्या वर जे पात्रताधारक शिक्षक आहे, म्हणजे पात्रताधारक पण 2 प्रकार आहे. डी.एड. टी.ई.टी. तुम्हाला माहीत आहे. बी.एड. ते शिक्षण पात्रता माहीत आहे. जर पात्रताधारक शिक्षक जर राहिला नाही तर विद्यार्थ्यांना अध्ययनाला पण योग्य होईल का? आणि या आंदोलनाच्या माध्यमातून समाजाचं मन चुकीचं बनवण्याची प्रक्रिया जी सुरू आहे, समाजाची दिशाभूल करण्याचा जो प्रकार आहे, हे योग्य नाही. मी सर्व आंदोलनकर्त्यांना, आमच्या आदिवासी युवकांना, युवतींना विनंती केलेली आहे की आपण पात्रताधारक व्हावं. शैक्षणिक पात्रता जी ठरवून दिलेली आहे ती आदिवासी विभागानं नवीन कुठलीही शैक्षणिक पात्रता ठरवलेली नाही. महाराष्ट्र शासनानं शिक्षकांची जी शैक्षणिक पात्रता ठरवून दिलेली ती शैक्षणिक पात्रता धारक असल्यानेच विद्यार्थ्यांना शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकवावं अशी अपेक्षा रास्त आहे. आणि सर्व पत्रकार बांधवांना हात जोडून विनंती करतो, शासकीय आश्रमशाळेमध्ये महाराष्ट्र शासनानं नियोजित केलेलं जे आचारसंहिता आहे, शैक्षणिक पात्रता ठरवून दिली, ते शैक्षणिक पात्रताधारक शिक्षकांनी शासकीय आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणं अपेक्षित आहे किंवा नाही. आपणच फार चांगले असल्यामुळे, आपण म्हणजे अतिशय चांगला प्रसार आणि प्रचार करणारे पत्रकार असल्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे, शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकवण्यासाठी शिक्षक हा पात्रताधारक असावं किंवा तासिका तत्वावर असावं, अशा प्रकारचं आपण चिंतन करावं, आत्मचिंतन करावं, आत्मपरीक्षण करावं आणि समाजाचं मन चुकीचं होणार नाही. आमच्या शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं कदापिही नुकसान होणार नाही, शैक्षणिक दर्जा घसरता कामा नये आणि गुणवत्ता ढासळणार आहे. याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष देऊन आमच्या शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याकडे लक्ष द्यावं एवढी हात जोडून विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. आंदोलनकर्त्यांनी 5 वाजेपर्यंत अल्टिमेटम दिलं आहे, आम्हाला कायमस्वरूपी करा, नाही तर आज 5 वाजेनंतर आम्ही आक्रमकपणे आंदोलन करू. काल ते गेटवर देखील घुसले होते. मला सांगा, तासिका तत्वावर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना आणि पात्रताधारक नसलेल्यांना तुम्हाला वाटते का? तुम्ही सांगा, तुम्ही पत्रकारांनी सांगावं का शासकीय आश्रमशाळेमध्ये जे पात्रताधारक नसले तरी चालते, आंदोलन करते म्हणून त्यांना शिकवायला द्यावं असं तुमची अपेक्षा आहे का? सांगा. नाही तुम्ही सांगा. सरकार म्हणून जे आंदोलन करते होते त्यांच्यापैकी 400च्या वर आंदोलनकर्त्यांना ऑर्डर दिलेले आहे, ते रुजू होऊन नाही राहिले. याला जबाबदार कोण? माझी हात जोडून विनंती आहे पत्रकार बांधवांना, शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पात्रताधारक शिक्षकांनी शिकवावं किंवा नाही शिकवावं अशा प्रकारचं आपण चिंतन करावं अशी अपेक्षा. खूप खूप धन्यवाद. पात्र नाही म्हणूनच त्यांना बाहेर ठेवलं, थोडक्यात आपण असं म्हणतो. पात्रताधारक शिक्षकांनीच शिकवावं अशी अपेक्षा तुमची ना आमची आहे. समाजाचं मन चुकीचं बनवू नये, समाजाची दिशाभूल होऊ नये याची दक्षता घ्या. खूप खूप धन्यवाद.